निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत आणलेली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अतिशय लोकप्रिय ठरली होती। मात्र याच योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचं 6 महिने असलेला कालावधी आता संपत आला आहे। त्यामुळे हे तरुण पुन्हा बेरोजगार होणार आहेत। तर अनेक तरुणांचं मानधन देखील रखडलं असल्याचं सांगत आहेत। लातूरमधल्या विविध शासकीय आस्थापनेवर जवळपास 4500 युवा प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत। या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ आता संपत आला आहे। त्यामुळे युवा प्रशिक्षणार्थ्यांनी या योजनेतील कार्यकाळ वाढवून द्यावा, तसेच मानधनात वाढ करावी अशी मागणी केली आहे। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे सरकारने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना काढली होती, त्या योजनांमध्ये जवळपास युवकांना कुठेतरी रोजगार मिळावा या उद्देशाने ही योजना काढली होती। आणि ही योजना आता 6 महिन्याची होती आणि 6 महिन्यानंतर परत बेरोजगार होणार आहेत। तरी सरकारला एक विनंती आहे की त्यांना या 6 महिन्यानंतर कुठेही मुदतवाढ मिळून द्यावी आणि यांचा जे मानधन आहे ते वेळेवरती व्हावे, यासाठी आम्ही प्रशासनाला वारंवार असे निवेदने दिले होते, पत्र दिले, प्रत्यक्ष जाऊन भेटी घेतल्या, पण कुठल्याही प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी यावर आम्हाला काही निर्णय सांगितला नाही। ही प्रशिक्षण जे आहे ते त्यांचं खच्चीकरण होणार आहे। तरी सर्वांना विनंती आहे की यामध्ये मानधन तर जेवढंच आहे 6000 आहे, 8000, 10000 ते पण वेळेवरती होत नाही। मी निकिता प्रमोद धोंगडे, मी युवा प्रशिक्षणार्थी आहे आणि 6 महिने झालं माझा कार्यकाल सुरू आहे आणि आता तो संपत आलेला आहे। तर संपत आलेला असताना आम्हाला आणखीन सुद्धा पेमेंट झालेलं नाहीये व्यवस्थित आणि आमचा आत्ताशी थोडासा आर्थिक स्तर बरा होता, तर आता आणखीन तो खालावला आहे। तर आम्ही आणखीन परत बेरोजगार होणार आहोत। तर शासनाने ही आमच्यावर वेळ येऊ द्यावी नाही, आमची खूप तळतळीची सरकारला ही विनंती आहे। मी ईश्वर प्रसाद आत्माराम मांडे, तर मी युवा प्रशिक्षणांतर्गत मी ह्या शाळेमध्ये मी जॉईन आहे। तर या ठिकाणी घरच्यांना सध्या मी जॉईन झाल्यानंतर आनंद खूप झाला आणि त्याच्यानंतर जे नातेवाईकमध्ये जे माझं लग्न वगैरे ठरलं होतं ते पण आनंदामध्ये झालं, पण ते आता काही 6 महिने संपल्यानंतर त्याचा कालावधी संपत आल्यानंतर मग काही जणांना कळाल्यानंतर ते सध्या लग्न मोडण्याची वेळ येत आहे म्हणलं। तर शासनानं एक काम करावं की आता हे असं न होता जे युवा जे प्रशिक्षणांतर्गत जे विद्यार्थी जे आपल्या शाळेमध्ये असू नये कुठं व्यतिरिक्त तहसील कार्यालय ह्या ठिकाणी जे जॉईन आहेत, तर त्यांची बी अशी एक इच्छा आहे की आता पुढे चालून कार्यकाल वाढवण्यात यावं आणि ह्यांना सातत्यामध्ये कंटिन्यूमध्ये ठेवण्यात यावं। बंधूंनो, या सरकारनं केलं काय? इलेक्शनच्या अगोदर या मुलामुलींना 6 महिन्याकरता नोकरी दिली, आनंदाने काम केले, काही जणांचं लग्न ठरलं, परंतु अचानक कालपरा त्यांनी GR काढला की याच्या पुढे त्यांना काम मिळणार नाही। त्याच्यामुळे या मुलामुलीचं लग्न ठरलेलं आहे। आम्ही यांना आमच्या तरुणांनी आनंदाने यांना मतदान केलं आणि आनंदाने यांना सरकारवर आणलं, परंतु ह्यांचं काम झालं आणि या मात्र तरुणाला घरामध्ये म्हणजे घर मोडण्याचं, कुटुंब मोडण्याचं, तरुणाच्या जीवनामध्ये राख रांगोळी करण्याचं काम हे सरकार करीत आहे। लातूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व प्रशासनाला माझी विनंती आहे, येत्या 24 तारखेला लातूर जिल्ह्यातून या प्रश्नांना न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येत आहे।